तर पावसाची दृश्य आपण पाहतोय आणि आता रेल्वे जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, हार्बर आता सुरळीत सुरू झालेले आहेत। आज सकाळी आपण पाहिलं तर लोकल सेवेला सगळ्यात मोठा फटका पावसाचा बसलेला होता, मात्र आता लोकल सेवा या सुरळीत सुरू झालेल्या आहेत। दादर, सीएसटी आणि ठाणे या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतो, मात्र सकाळपासूनच चाकरमानी घराबाहेर पडले नाहीत आणि त्यामुळे आता रेल्वे स्थानकांवर देखील पश्चिम रेल्वेवर गर्दी काहीशी कमी वाटते। ठाणे रेल्वे स्थानकावर मात्र प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आहे। तर सेंट्रल रेल्वे आता सुरळीत सुरू झाली आहे, पश्चिम रेल्वे देखील सुरळीत सुरू झालेली आहे आणि हार्बर वरून सुद्धा आता गाड्या जात आहेत। ठाणे स्टेशनवरची देखील दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर सीएसएमटी आणि दादरहून रेल्वे सेवा आता सुरळीत सुरू झाली आहे। तीन दृश्य आहेत, ती सीएसएमटी, दादर आणि ठाणे या रेल्वे स्थानकांवरची आणि इथे आता लोकल सेवा सुरळीत सुरू झालेली आहे। आज सकाळपासूनच चाकरमानी घराबाहेर पडले नाहीत, मात्र जे घराबाहेर पडलेले आहेत ते सुद्धा आता आपलं घर गाठण्यासाठी म्हणून रेल्वे स्थानकावर आलेले आहेत। तर दादर रेल्वे स्थानकावरची ही दृश्य आपण ही पाहतोय। तसंच सीएसएमटी या ठिकाणी लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्याच्यावर देखील मोठा परिणाम झालेला होता। तर आता ही रेल्वे सेवा पूर्वपदावर आली आहे। मुंबईमध्ये तीनही मार्गांवर रेल्वे सेवा पूर्वपदावर आली आहे। ठाण्यामध्ये सुद्धा आता वाहतूक सुरळीत झालेली आहे। आज सकाळी मध्य रेल्वेला आणि हार्बरला पावसाचा मोठा फटका बसला होता। हार्बर मार्गावर तर चुनाभट्टी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅकवर पाणी साचलेलं होतं। पाण्याचा निचरा झाल्यानंतर आता वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे।